नमस्कार यूट्यूब फॅमिली. पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क असेल या बाबतीत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत आजच्या या व्हिडिओद्वारे आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट बाबतीत संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. प्रॉपर्टी कोणाचीही असो, पण जेव्हा वाटप किंवा मालकी हक्काबाबत चर्चा सुरू होते तेव्हा वाद निर्माण होतात. प्रॉपर्टीशी संबंधित अशाच एका प्रकरणात हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण असेल. चला तर याबाबतीत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. भारतीय बहुतांश नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना ती पत्नीच्या नावावर रजिस्टर करतात. असे केल्याने त्यांना फायदा होतो. खरं तर महिलांच्या नावावर प्रॉपर्टी रजिस्टर केल्यास स्टॅम्प ड्युटी मध्ये सूट मिळते. मात्र नंतर पती पत्नींमध्ये दुरावा येतो आणि ते वेगळे होतात. तेव्हा प्रॉपर्टीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण होतो. बहुतांश लोकांना या बाबतीत माहिती नसते की अशा प्रॉपर्टीचा खरा मालक कोण आहे. प्रॉपर्टीशी संबंधित अशाच एका प्रकरणावर हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे आणि स्पष्ट केले आहे की पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण असेल. कोर्टाने म्हटले आहे की कोणताही व्यक्ती आपल्या ज्ञात उत्पन्न स्रोतामधून पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करू शकतो आणि अशा प्रॉपर्टीला बेनामी मानले जाणार नाही. कोर्टाने स्पष्ट केले की अशा प्रॉपर्टीचा खरा मालक तोच असेल ज्याने ती स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केली आहे. त्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी रजिस्टर असली तरीही. एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या 2 प्रॉपर्टींवर मालकी हक्कासाठी ट्रायल कोर्टात याचिका दाखल केली होती. ट्रायल कोर्टाने त्या व्यक्तीच्या दोन्ही प्रॉपर्टींवरील हक्क नाकारला. त्यानंतर त्या व्यक्तीने हायकोर्टात दाद मागितली. जस्टिस वाल्मिकी जे मेहता यांच्या खंडपीठाने त्या व्यक्तीच्या अपीलला मान्यता देत ट्रायल कोर्टाच्या आदेशाला रद्दबातल ठरवले. त्या व्यक्तीचे म्हणणे होते की त्याने ज्ञात उत्पन्न स्रोतामधून खरेदी केलेल्या या 2 प्रॉपर्टींवर त्याला हक्क मिळावा. या प्रॉपर्टींपैकी एक न्यू मोतीनगर तर दुसरी गुरगावच्या सेक्टर 56 मध्ये आहे. याचिकाकर्त्याने असा दावा केला की या 2 प्रॉपर्टींचा खरा मालक तो आहे, त्याची पत्नी नव्हे, जिच्या नावावर प्रॉपर्टी रजिस्टर केली होती. मात्र ट्रायल कोर्टाने बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट 1988 च्या त्या तरतुदींवर आधारित निर्णय दिला, ज्यामध्ये प्रॉपर्टी रिकव्हर करण्याच्या अधिकारांवर बंदी आहे. हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत म्हटले की निचली कोर्टाने याचिकेचा विचार सुरुवातीला न करता चुकीचा निर्णय दिला, कारण त्या आदेशानंतर प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ऍक्ट 1988 हा सुधारित स्वरूपात लागू होता. हायकोर्टाने म्हटले की सुधारित कायद्यात स्पष्ट केले गेले आहे की कोणते व्यवहार बेनामी आहेत आणि कोणते नाहीत. हायकोर्टाने स्पष्ट केले की या प्रकरणातील प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर असली तरी ती कायद्याने दिलेल्या अपवादाअंतर्गत येते, कारण व्यक्तीला त्याच्या ज्ञात उत्पन्न स्रोतांमधून आपल्या जोडीदाराच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणातील प्रॉपर्टी पत्नीने स्वतःच्या नावावर खरेदी केली आहे, परंतु ते बेनामी नाही. त्यामुळे त्या दोन्ही प्रॉपर्टीवर पतीचा हक्क आहे आणि तोच त्या प्रॉपर्टीचा खरा मालक आहे. हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा आदेश अवैध ठरवत प्रकरण परत ट्रायल कोर्टाकडे पाठवले आहे. तसेच याचिकाकर्त्याला सुधारित कायद्यांतर्गत सूट मिळू शकते का हे ट्रायल मधून तपासावे लागेल. त्यामुळे प्रकरण सुरुवातीलाच फेटाळले जाऊ शकत नाही.